नमस्कार. I am Dr. Mrs. Kesri. वेलकम टू माय चॅनेल आहार विचार. आधीच्या व्हिडिओमध्ये मी मिक्स्ड आटा याबद्दल बोलत होते. त्याचा उर्वरित भाग आता सांगत आहे. चकली, थालीपीठ आणि कडबोळी हे तिन्ही पदार्थ जेव्हा आपण आपल्या पूर्वीच्या पद्धतीने करतो त्यावेळेला त्याच्यात तेलाचा खूप वापर होतो. काही डाएट कॉन्शियस लोकांना त्यामुळे हे पदार्थ खाता येत नाहीत असं वाटतं. शिवाय हे पदार्थ खाताना अगदी नियंत्रित प्रमाणातही खाल्ले जात नाहीत. त्यामुळे भाजणी जरी कितीही पौष्टिक असली तरी कदाचित अतिरिक्त तेलामुळे त्याचा जो काय प्रभाव पडायचा आहे तो कमी होऊ शकतो. परंतु त्याच्यासाठी आपल्याजवळ उपाय आहे. चकली, कडबोळं किंवा थालीपीठाचे छोटे छोटे चपटे गोळे करून आपण ते स्टीम करू शकतो. तर ते स्टीमरमध्ये किंवा इडलीच्या पात्रामध्ये ठेवून जर वाफवून घेतले तर ते व्यवस्थित शिजले जातात आणि पचायलाही हलके असतात. हे पदार्थ स्टीम करून खाल्ल्यानंतर त्याच्याबरोबर किंचित लोणी किंवा तूप किंवा साय निश्चित स्वरूपात खावी. तळलेलं नसल्यामुळे किंवा भरपूर तेल घालून थालीपीठ केलेलं नसल्यामुळे तेलाचं प्रमाण अतिशयच निग्लिजिबल झालेलं आहे. त्यामुळे त्या भाजणीच्या पचनासाठी थोडंसं स्निग्ध पदार्थाचा अंश अत्यंत आवश्यक आहे. 1 ग्रॅम तूप किंवा 1 ग्रॅम लोणी किंवा 1 ते 2 ग्रॅम साय जर त्याच्याबरोबर खाल्लीत तर त्याचं पचन चांगलं होईल आणि भाजणीतून मिळणारे म्हणजे मिक्स्ड आटा असल्यामुळे मिळणारी जी बायो अवेलेबिलिटी आहे ती निश्चित स्वरूपात आपल्याला प्राप्त होईल. ही जी सगळी पिठं मी आता बोलले, मग ते गहू हरभरा असो, भाकरी उडीद असो किंवा वेगवेगळ्या भाजण्या असोत किंवा नुसतं गव्हाचं पीठ असो, ह्याचा अजून एक पदार्थ केला जातो. हे सगळ्यांचं पीठ पोळीसारखं लाटायचं किंवा थालीपीठासारखं थापायचं आणि त्याचे तुम्हाला पाहिजे त्या साईजचे आकाराचे छोटे छोटे तुकडे करायचे. शंकरपाळ्याचा आकार द्या, गोल आकार द्या, म्हणजे पुरीचा आकार द्या आणि ते स्टीम करायचे. तेही चांगले लागतात. त्याहून एक उपाय असा आहे की वरण शिजवायचं आणि उकळत्या वरणामध्ये हे वेगवेगळ्या साईजचे तुकडे घालायचे आणि ते चांगले खळखळ उकळवायचे की ते पीठ व्यवस्थित शिजतं आणि पचायलाही चांगलं होतं. आणि ते खाताना अर्थातच तुम्हाला थोडंसं तूप किंवा लोणी जर घेतलं तर जास्त उपयोग होईल. ह्या पिठांची पौष्टिकता अजून वाढवायची असेल तर आपण त्याच्याबरोबर शेंगा भाज्या किंवा सॅलड खाऊ शकतो. शिवाय त्याच्याबरोबर जर दही घेतलं, प्रोव्हाइडेड की तुम्ही या पदार्थांमध्ये पालेभाज्या घालत नाही आहात तर त्याच्याबरोबर दही घेतलं तर ह्या पिठाचा जास्त उपयोग होतो. काहींना एवढं पण तेल तूप खायचं नाहीये किंवा हे पदार्थच त्यांना आवडत नाहीयेत, अशांसाठी अजून एक उपाय आहे. सर्व तृणधान्यांच्या लाह्या मिळतात. तर ह्या तृणधान्यांच्या लाह्या प्रत्येकाचा 1-1 चमचा एकत्र करावा. तुम्हाला जी तृणधान्य आवडतात त्यांच्या लाह्या आणा, त्याच्याबरोबर राजगिऱ्याच्या लाह्या आणा आणि त्या एकत्र करा. त्याच्याबरोबर थोडेसे फुटाणे किंवा डाळं जे आपण चिवड्यात घालतो ते घ्या. थोडेसे शेंगदाणे घ्या, खोबऱ्याचा एखादा तुकडा घ्या, किसमिस म्हणजे बेदाणे घ्या आणि तो एकत्र बाउल घेऊन तो पदार्थ इज द बेस्ट स्नॅक. तो तुम्ही खा. तुम्हाला सर्व पिठांची गुणवत्ता त्याच्यात मिळेल आणि शेंगदाणे, खोबरं हे घातल्यामुळे आवश्यक ते
पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स आपल्याला मिळतील. मग त्याच्यासाठी वेगळं लोणी तूप खायची गरज नाही आणि चवही चांगली लागेल. आता ज्यांना उपास असतो त्यांच्यासाठी पण मिक्स्ड आटा उपलब्ध आहे. राजगिरा, शिंगाडा आणि साबुदाणा या 3 घटकांचं पीठ करून ते एकत्र करून त्याचे वेगवेगळे पदार्थ करता येतात. त्याचं थालीपीठ करता येतं, त्याचे वडे करता येतात, त्याची खीर करता येते आणि ती निश्चितच हे पदार्थ पौष्टिक असतात. फक्त थालीपीठ करताना बेताचं तेल किंवा तुपाचा वापर करावा. काही घरांमध्ये ज्यांना डायबिटीस आहे किंवा ज्या अतिवृद्ध व्यक्ती आहेत त्यांना इडली, डोसा, गुणफंटलू हे खायला खूप आवडतं. पण त्यांना जर त्यांनी पोटभर हे इडली आप्पे खाल्ले तर त्यांना त्याचा त्रास होतो, त्यांची गट हेल्थ बिघडते. पण त्यामुळे त्यांना पौष्टिक खाता येत नाही. त्यांच्यासाठी सर्व कडधान्य आणि सर्व डाळी समप्रमाणात एकत्र केल्या, त्यांना चालत असेल तर मका, राजगिरा, सोयाबीन किंवा नाचणी यातलं ज्याचा त्यांना त्रास होत नाही असंही एखादं धान्य घालावं, म्हणजे त्याचं पीठ घालावं आणि जेवायच्या आधी एक अर्धा तास ते भिजवून ठेवावं. त्याच्यात थोडंसं दही घालावं आणि मग त्याचे तुम्हाला जे काय धिरडं, उत्तप्पा, डोसा जे काय करायचं असेल ते करावं. मिनिमम तेलात तुपात करावं. त्याचा त्यांना उपयोग होतो. म्हणजे सर्व घटक त्यांना मिळतात, सर्व इसेन्शियल अमायनो ॲसिड्स, व्हिटॅमिन्स आणि खनिज द्रव्य मिळतात आणि ते त्यांना व्यवस्थित पचतात. आणि इडली वगैरे सारखा जो त्रास होतो म्हणजे फर्मेंटेड फूड त्यांना सहन होत नाही, त्यांच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे आणि त्याची बायो अवेलेबिलिटी ही उत्तम आहे. काही ठिकाणी ज्या वेळेला आपण हे वेगवेगळे पदार्थ, मग ते पोळी भाकरी असो, थालीपीठ असो, आपल्याकडे चटणी खायची पद्धत आहे किंवा सॅलड खायची पद्धत आहे. तर शेंगा भाज्या, सॅलड हे निश्चित खावं. शेंगा भाज्या नुसत्या उकळून घ्याव्यात, सॅलडवर फोडणी टाकू नये. फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस, खुराशणी, शेंगदाणे, तीळ आणि खोबरं ह्यापैकी एका पदार्थाची चटणी करावी किंवा ह्यातले 2-3 पदार्थ एकत्र करून त्यांची चटणी करावी. त्याच्यात थोडासा लसूण घालावा आणि ती चटणी या पदार्थांबरोबर खावी. त्याची गुणवत्ता अजून वाढते. प्रोव्हायडेड ज्या व्यक्तींना वेगवेगळ्या व्याधी आहेत आणि वेगवेगळी औषधं चालू आहेत त्यांना फ्लॅक्स सीड्स किंवा ग्राउंडनट देताना काळजीपूर्वकच द्यावं. आपल्या ह्या मिक्स्ड आटाच्या बेसिक कन्सेप्टचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशननी फार पूर्वीच उपयोग करून घेतलेला आहे. काही वर्षापूर्वी तिथल्या शास्त्रज्ञांनी एक पौष्टिक लाडू हा प्रकार तयार केला. हे म्हणजे सातूच्या पिठाचं मॉडिफाईड व्हर्जन आहे. त्यांनी गहू 40 ग्रॅम, हरभऱ्याची डाळ 16 ग्रॅम, शेंगदाणे 10 ग्रॅम आणि गूळ 20 ग्रॅम असं प्रमाण घेऊन हे लाडू तयार केले आणि 5 वर्षाच्या खालच्या मुलांना जे मालनरिश्ड होते त्यांना खायला दिले आणि त्यांना असं आढळून आलं की त्यांचं मालनरिशमेंटचं स्टेटस बदलून ते न्यूट्रिशनल स्टेटस चांगलं झाल्याच्या दिशेने प्रवास करत आहेत. त्यानंतर भारतातल्या अनेक भागांमध्ये हे लाडू तयार करण्यात आले आणि न्यूट्रिशनसाठी म्हणून मालनरिश मुलांना त्याचा ॲडव्हाइस देण्यात आला. करताना जरी त्यांनी 5 वर्षाच्या खालच्या मुलांसाठी केले असले तरीही हे लाडू
सर्व वयाच्या व्यक्तींना अतिशय चांगले आहेत. त्यामुळे एरवी पण आपण असे लाडू करून खाऊ शकतो. आणि हे दाणे किंवा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ हे व्यवस्थित बारीक केलेलं असल्यामुळे वृद्ध व्यक्तींना सुद्धा, दाताचा प्रॉब्लेम असलेल्या व्यक्तींना सुद्धा हे लाडू खाता येतात. त्यामुळे NIN ह्या फॉर्म्युलाचा, ज्याला हैदराबाद मिक्स असं म्हणतात, म्हणजे हैदराबाद मिक्स फॉर माल नरिशमेंट असं त्याचं नाव आहे, त्याचा निश्चित उपयोग करावा, निश्चित फायदा होईल. येथेच थांबते. आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपल्या तब्येतीची काळजी घ्या, पौष्टिक आहार निश्चित खा, आपली तब्येत सांभाळा. नमस्कार, धन्यवाद.